इचलकरंजी विधानसभेची रणधुमाळी चालू झाली। आज नितीन गडकरी साहेब यांची इथं सभा भरल्या। सभेसाठी मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्ते, ताराणी आघाडीचे पदाधिकारी, त्याचबरोबर मित्र पक्षाची पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने सामील झाले। आपण बघतोय महिला वर्ग तर मोठ्या संख्येने सामील झाला आहे आणि तो राहुल आवाडेंच्या विजयाच्या घोषणा देतोय। विधानसभेच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या निवडणुकीमध्ये माननीय राहुलसाहेब आवाडे आमदारकीसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आम्ही इथे सगळ्या महिला एकत्रित झालेलो आहोत आणि आम्ही अशी त्यांच्यातर्फे ग्वाही देतो की ह्या 2024 वर्षाचा आमदार हे राहुल आवाडे साहेबच होणार। आम्ही त्यांच्या सर्व बहिणी त्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही त्यांना 100% मतदान करून ह्या 2024च्या आमदार म्हणून माननीय श्री राहुलसाहेब आवाडे यांना नक्कीच निवडून आणणार। ज्या आता योजना चालू झालेल्या आहेत त्यामुळे खरंच महिलांना एक संसाराला हातभार लागलेला आहे, त्यामुळे खरंच महिलांचे खूप आशीर्वाद आहेत। ह्या महायुती सरकारचं सर्वच महिला धन्यवाद मानत आहेत, कारण असा स्वतःचा भाऊसुद्धा आपल्या पाठीशी उभं राहत नाही, पण ह्या महायुती सरकारने हे सगळं करून दाखवलेलं आहे आणि त्यांना असंच आमच्या पाठीशी त्यांनी राहावं यासाठी आम्ही सुद्धा थोडा हातभार म्हणून आमचं अनमोल मत आम्ही या महायुती सरकारला देणार आहे आणि हे महायुती सरकार परत एकदा आपल्या देशात आम्हाला निवडून द्यायचं आहे आणि अशा नवनवीन योजनांचा आम्हाला अजून लाभ घ्यायचा आहे। राहुल साहेबांनी आता जे काम करत आहेत विधानसभा मतदारसंघामध्ये अशाच प्रकारे काम करत आहे, काम ह्याच्या आधी पण केलेलं आहे आणि इथून पुढं पण काम करतील, कारण मी शहापूरमध्ये त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतो आहे। राहुल साहेबांच्या मार्फत म्हणजे जे इथं काम जे काय आहे ते मी करून घेण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि जे आता जे योजना ज्या चालू केलेल्या आहेत त्या जर पुढं चालू ठेवायच्याच असतील, करायच्या असतील तर युतीचे सरकार शिंदेसाहेबांचं, फडणवीस साहेबांचं, अजित पवारदादांचं ह्या सगळ्यांचं सरकार येणं गरजेचं आहे आणि या भागातील सर्व विकास होण्यासाठी यांनाच आम्ही सर्वजण मिळून निवडून देणारच आहोत।